अनुष्का तांबे फुले आंबेडकर दर्पण प्रबोधिनी आयोजित विचार शृंखला मुलाखत पर कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करते। सर्वांना सविनय जय भीम। त्यागाचे प्रतीक बाबासाहेबांची प्रेरणा, कोट्यावधी दीनदुबळ्या दलितांची माता, मायेचा अथांग सागर, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रिय रामू म्हणजेच माता रमाई हिची आज जयंती। त्यानिमित्ताने त्यांचा जीवनपट उलगडण्यासाठी आज आपल्या समवेत आहेत प्राध्यापिका सुचिता गायकवाड मॅडम। या सध्या कैसौश इंटरगेट ग्राउंड अध्यापक विद्यालय कणकवली येथे कार्यरत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सामाजिक साहित्यिक क्षेत्रात त्यांचा मोलाचा सहभाग असतो। आता लवकरच त्यांचे साक्षीदार कविता संग्रह माता रमाई मांडणी हे पुस्तक प्रकाशित होणार आहे। तसेच त्यांना संत कबीर प्रतिमा सन्मान पुरस्कार, जगदीश केबुडकर साहित्य पुरस्कार, काव्य साधना पुरस्कार, अण्णाभाऊ साठे समाज गौरव पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी गौरवित करण्यात आलेले आहे। नमस्कार मॅडम, आमच्या या कार्यक्रमात मी तुमचं सहर्ष स्वागत करते। धन्यवाद। जय। आज आपण रमाबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त एक छोटीशी मुलाखत घेणार आहोत। त्यासाठी माझा पहिला प्रश्न असा आहे की रमाबाई आंबेडकर यांना आपण आंबेडकरांची सहचारिणी म्हणून तर ओळखतोच, पण रमाबाईंचा भीमराव आंबेडकरांशी विवाह होण्यापूर्वी त्यांचा जीवनक्रम कसा होता किंवा त्यांचं बालपण कसं होतं हे आम्हा प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल। नक्कीच। माता रमाई ही लाखो करोडो आंबेडकरी अनुयायांची माता आहे, पण त्याच्यापूर्वी माता रमाईचं बालपण रत्नागिरी जिल्ह्यातील वणंद या गावी गेलेलं आहे। वणंदकरांच्या घरी 7 फेब्रुवारी रोजी माता रमाई जन्मली। माता रमाई जेव्हा जन्मल्या त्यावेळी भिक्खू धुत्रे आणि रुक्मिणी धुत्रे यांच्या पोटी रमाबाईचा जन्म झाला। रमाबाईला आई वडिलांनी भागीरथी असं नाव दिलं होतं, म्हणजे लग्नाच्या पूर्वी रमाबाई भागीरथी नावाने ओळखली जायची, कारण भागीरथी म्हणजे भाग्यवान, हिच्या जन्मानंतर आपल्या घरची परिस्थिती एकदम चांगली होईल अशा विचाराने अशा श्रद्धेने रुक्मिणीबाई आणि भिक्खू धुत्रे हे भागीरथी नावाने रमाबाईला ओळखायचे। रमाबाईच्या घरची परिस्थिती अतिशय गरीब, म्हणजे रमाबाईचं बालपण पूर्णपणे कष्टात आणि पूर्णपणे गरिबीमध्येच गेलेलं। रमाबाईला गरिबी अशी अपरिचित नव्हती। रमाबाईचे आई वडील दोघंही खूप कष्ट करायचे आणि आपलं कुटुंब चालवायचे। त्याच्यामध्ये रमाबाई लहान असल्यापासूनच, जेव्हापासून रमाबाईच्या हातात ताकद नव्हती तेव्हापासून ही भागीरथी आपल्या आईला घरकामामध्ये मदत करायची। घरकामात मदत करता करता ती रानात जाऊन लाकूड फाटा आणण्यासाठी ही मदत करायची। घरची परिस्थिती फार बेताची, आई आजारी, वडील आजारी, अशा वेळी माता रमाईने अतिशय खंबीरपणे लहान वयापासून, म्हणजे माता रमाईचं लहानपण म्हणजे कमी वयात आलेलं प्रौढपण आपण असं म्हणूया, एवढी माता रमाई लहानपणापासून अतिशय समजदार, अतिशय कष्टाळू, अतिशय मायाळू, अतिशय प्रेमळ अशा होत्या। त्यामुळे त्यांचं बालपण खूप कष्टात गेलेलं आहे। त्या कष्टातही कधीही डगमगल्या नाहीत। अथांग कष्ट करून त्यांनी आपल्या आई वडिलांना मदत केली। म्हणजे जेव्हा माता रमाईचे आई वडील दोघेही या जगातून निघून गेले त्यावेळी माता रमाई वयाने लहान असून सुद्धा आपल्या दोन्ही भावंडांची ती आई झाली। मग एवढं मोठेपण माता रमाईने लहानपणापासून जपलेलं आहे आणि अतिशय कष्टातून माता रमाईचं बालपण हे मॅडम गेलेलं आहे। आपण सर्वजण जाणतो की त्यांचं बालपणातच, म्हणजे त्या काळी अशी परंपराच होती की बालविवाह व्हायचे। त्यानुसार माता रमाईंचं विवाह सुद्धा 9व्या वर्षी भीमराव आंबेडकर यांच्यासोबत झाला। आपण सगळेच जाणतो की आंबेडकर हे उच्च विभूषित होते, पण जर रमाबाई नसत्या तर त्यांचं परदेशी शिक्षण शक्य झालं असतं का? तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? अगदी छान प्रश्न विचारला, बरोबर। कारण माता रमाई नसत्या किंवा माता रमाईचं नाव न घेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव सुद्धा पूर्ण होत नाही। एवढा मोठा वाटा माता रमाईचा बाबासाहेबांच्या या उत्तुंग कार्यामध्ये आहे। बाबासाहेबांशी विवाह झाल्यानंतर एका महासूर्याशी, एका वादळाशी गाठ रमाबाईची बांधली गेली आणि या महासूर्याचा संसार सांभाळताना या महासूर्याची झळ रमाबाईला लागणार याची जाण कदाचित रमाबाईला असावी। जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणासाठी 5-6 वर्ष परदेशी राहिले, इंग्लंड, अमेरिका, न्यूयॉर्क अशा ठिकाणी बाबासाहेब असताना बाबासाहेबांचं कुटुंब मागे अतिशय कष्टाने रमाबाईने सांभाळलेलं आहे। रमाबाई बाबासाहेबांना शिकण्यासाठी नेहमी प्रेरणा देतात, म्हणून त्या शैक्षणिक कार्यकर्त्या सुद्धा ठरतात। रमाबाई बाबासाहेबांना सांगतात की तुम्ही तिथे शिका,
शिक्षण घ्या, मोठे व्हा, मी इथे काबाड कष्ट करून घर सांभाळेन, संसार सांभाळेन, या संसाराची काळजी तुम्ही करू नका. आणि आपण रमाबाईचा परिचय घेतल्यानंतर मॅडम आपल्याला हे समजतं सुद्धा की रमाबाई जेव्हा बाबासाहेबांना पत्र पाठवायच्या त्या प्रत्येक पत्रात उल्लेख असायचा की आम्ही बरे आहोत, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. आर्थिक विवंचनेचं कारण कधीही रमाबाईने बाबासाहेबांना सांगितलं नाही. कारण रमाबाईने बाबासाहेबांच्या वडिलांना, सुभेदारजींना शब्द दिला होता की बाबासाहेबांना शिकवणे ही जी सुभेदारांची तळमळ होती ते शिक्षणाचं कार्य मी अविरत पुढे चालू ठेवेन. आणि रमाबाई तेवढ्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. शेणाच्या गोवऱ्या विकून, काबाड कष्ट करून, रात्रंदिवस कष्ट करून त्याने पैसे मिळविले, घरचा खर्च भागविला. बाबासाहेबांचं कुटुंब तर सांभाळलंच, पण वेळ प्रसंगी बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी त्या पैसे सुद्धा पाठवतात. म्हणून बाबासाहेबांना निश्चितपणे ते शिक्षण पूर्ण घेणं सोपं झालं. नाहीतर जर कुटुंबाची काळजी असती तर तेवढं मन लावून किंवा तेवढं झोकून देऊन बाबासाहेबांना अभ्यास करणं कठीण झालं असतं, याची जाण होती. म्हणूनच माता रमाईने अख्खं कष्ट उपसून संसार सांभाळला आणि बाबासाहेबांना शिक्षणासाठी प्रेरणा दिली. म्हणून माता रमाईची साथ होती, म्हणून बाबासाहेबांचं परदेशातलं शिक्षण घेणं सोपं झालं. या सगळ्याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहे. नक्कीच मॅडम, एका यशस्वी पुरुषामागे स्त्री असते हे त्या काळातच रमाबाईंनी आपल्याला सिद्ध करून दाखवलेलं आपल्या कृतीतून. बरोबर. आता जसं बाबासाहेब बॅरिस्टर होऊन भारतात आले त्याच्यानंतर त्यांनी आपला पूर्ण वेळ, आपली जी बुद्धिमत्ता आहे ती सगळी समाजासाठी वाहून दिली. ते समाजाशी एवढे एकरूप झाले की समाजातल्या प्रत्येक घटकाला ते आपलेच वाटू लागले. या अनुषंगाने जे आंबेडकरांचे अनुयायी होते किंवा त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे जे सहकारी होते ते त्यांना बाबा म्हणून संबोधू लागले. त्यांना बाबा ही उपाधी दिली. तसंच रमाबाई बाबासाहेबांची पत्नी म्हणून सर्वजण तिला रमाई किंवा आई असं म्हणत नाही, तर त्यामागे तिची सामाजिक तळमळ आहे. तर तिला वसतिगृहातल्या जसं बाबासाहेबांना सहकार्याने उपाधी दिली बाबा, तसंच वसतिगृहातल्या मुलांनी माता रमाईला आई म्हणजे रमाई ही उपाधी दिली. तर तो जो किस्सा आहे वसतिगृहातला तो तुम्ही सांगू शकता? हो, नक्कीच. रमाईचं जसं शैक्षणिक कार्य आहे तसंच सामाजिक कार्य सुद्धा आहे. माता रमाई या बाबासाहेबांच्या चळवळीच्या खंद्य कार्यकर्त्या आहेत. त्या सतत बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहभागी राहिलेल्या आहेत. जेव्हा माता रमाईची तब्येत वरचेवर बरी नसायची त्यावेळेला हवापालट करण्यासाठी माता रमाई जेव्हा धारवाडला गेल्या, तिथे धारवाडला गेल्यानंतरचा हा प्रसंग आहे. वराळींच्या घरी जेव्हा माता रमाई राहिल्या त्यावेळेला वराळींच्या पती पत्नीची चर्चा माता रमाईने ऐकली की 2 दिवस झालं वसतिगृहामधल्या मुलांना अन्न पाणी नाही, जेवण नाही, राशन पूर्ण संपलेलं आहे. अन्न पाण्या वाचून मुलांना चक्कर येईल, चक्कर येऊन मुलं पडतील, तेव्हा काय करूया? वराळे म्हणतात की घरात सुद्धा थोडंसंच राशन आहे, पाहुण्यांचे हाल होऊ नये, त्यामुळे हे राशन मी संपू शकत नाही. आणि नेमका हा संवाद माता रमाई दरवाजातून ऐकतात. तेव्हा माता रमाई वराळींना सांगतात की मुलांना चक्कर येईल किंवा तुम्हाला चक्कर येईल असा प्रसंग उद्भवणार नाही. ते आपल्या हातातला दागिना काढतात, आपल्या हातातली बांगडी काढतात आणि वराळींच्या हातात देतात. तेव्हा वराळी म्हणतात की आई साहेब नको, हा तुमचा दागिना नको. तेव्हा माता रमाई त्यांना सांगतात की मला दागिन्यांची हौस नाही, सुरुवातीपासूनच मला दागिन्यांची हौस नाही. या दागिन्यांपेक्षा मुलांना पोटभर अन्न मिळेल याचं मला मोठं समाधान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा दागिना माझ्याकडे आहे. माझा पती हा माझा खरा दागिना आहे. एवढा मोठा दागिना माझ्याकडे असताना या दागिन्यांची मला काही गरज नाही. म्हणून माता रमाई हा आपला दागिना काढून वराळींच्या हातात देतात आणि सांगतात की याच्यातून जेवढं धान्य येईल, जेवढ्या दिवसांचं धान्य येईल ते घेऊन या आणि मुलांना पोटभर जेवण द्या. मुलं पोटभर जेवतील याच्यापेक्षा मोठं समाधान मला असणार नाही. मॅडम, याच्यामधून आपल्याला माता रमाईची समाजातर्फे असणारी तळमळ, त्या मुलांसाठी असणारी तळमळ, समाजातील मुलांना पोटभर अन्न देण्यासाठीची असणारी तळमळ आपल्याला समजते. आणि म्हणून माता रमाई लाखो अनुयायांची आई ठरते. आणि म्हणून आजही जसे बाबासाहेब आपले सगळ्यांचे बाबा आहेत तसे माता रमाई आपल्या सगळ्यांची ती माईच आहे. माता ती रमाईच आहे. कारण तेवढं मोठं योगदान आणि तेवढं मोठं कार्य माता रमाईने बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये बरोबरीने केलेलं आहे. नक्कीच मॅडम, आता हा जो प्रसंग सांगितला त्यामध्ये माता रमाईंची जी सामाजिक जाणीव होती, त्यांना आपले पती काय करतात याचे पूर्ण भान होतं. त्यांनी कधी असं हट्ट केलं नाही की माझं कुटुंब मला वेळ द्या, मला पैसे खर्च करा. तर त्यांच्या त्या काळात म्हणजे त्या स्वतः फार शिकलेल्या नव्हत्या, तरी त्यांना जाणीव होती की आपले पती जे आहे ते सर्व समाजासाठी आहेत. त्यामुळे ह्या प्रसंगातून त्यांची सामाजिक जाणीव आपल्या लक्षात येते. पण जेव्हा बाबासाहेब परदेशात होते किंवा त्यांचं जे सामाजिक कार्य करत होते तेव्हा पूर्णपणे रमाईवर त्यांचं कौटुंबिक सगळ्या ज्या समस्या होत्या किंवा पूर्ण त्यांचं जे कुटुंब होतं ते
रमाबाईवर अवलंबून होतं. रमाबाईचं कुटुंब म्हणजे तिचा नवरा आणि तिची मुलं एवढंच कुटुंब नव्हतं. तर त्यांचं जे कुटुंब होतं ते मोठं कुटुंब होतं. आंबेडकरांचे भाऊ भावजे, त्यांची मुलं, त्यांच्या आत्या वगैरे. मग त्यांचा कौटुंबिक जो प्रवास होता तोही खूप खडतर होता. तर त्या प्रवासाबद्दल सुद्धा जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. बरोबर. बाबासाहेब जेव्हा परदेशात राहायला होते, शिकायला होते, त्यावेळी बाबासाहेबांच्या मागे बाबासाहेबांच्या एक भावजाई होत्या, पुतण्या होता, बाबासाहेबांची मुलं होते, सुभेदारजी होते आणि माता रमाई होती. सुभेदारजींच्या मृत्यूनंतर खरा संघर्ष माता रमाईचा सुरू झाला. खऱ्या आर्थिक अडचणी त्यानंतर माता रमाईला जाणवू लागल्या आणि तो सुद्धा प्रसंग खूप संघर्षाचा आहे. तर त्यावेळी सुद्धा आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की माता रमाई एवढ्या संयमी, एवढ्या मानेदार आणि एवढ्या स्वाभिमानी की जरी आर्थिक अडचण असेल तरीही कष्ट करून त्यांनी कुटुंब सांभाळलं, पण त्यांनी कधीही कोणाची मदत घेतली नाही. बाबासाहेबांचे भाऊ बाळासाहेब मदत करायचे, बाकी इतरांची मदत मात्र माता रमाईने कधी घेतली नाही. त्यांनी स्वाभिमानाने आपलं कुटुंब सांभाळलं. त्यासाठी त्या पहाटे उठून शेण गोळा करायला जायच्या, त्या शेणाच्या गोऱ्या त्या थापायच्या, उंच जागेवर दगडावर जाऊन त्या गोऱ्या थापायच्या, त्या गोऱ्या त्या विकून संध्याकाळी त्या घरी यायच्या. म्हणजे आपल्या नवऱ्याचा स्वाभिमान कसा जपला जावा हे माता रमाईने खूप चांगल्या पद्धतीने याच्यातून आपल्याला पाहायला मिळतं की लोकांनी जर दिवसा मला गोऱ्या विकताना बघितलं, शेण गोळा करताना बघितलं तर माझ्या पतीचा अवमान होईल, माझ्या पतीला नाव ठेवतील, माझ्या पतीचा अवमान केलेला मला चालणार नाही. एवढ्या स्वाभिमानी माता रमाई होत्या आणि त्यामुळे त्या पहाटे अंधारात उठून शेण गोळा करून तिकडेच गोऱ्या थापून तिकडेच गोऱ्या विकायच्या आणि संध्याकाळी कोणी दिसत नाही त्यावेळी घरी येऊन मग आपल्या प्रपंचाला लागायच्या. त्याबरोबर त्यांच्या जाऊबाई होत्या. तर अशा दोघींनी अतिशय प्रामाणिकपणे, अतिशय कष्टाने बाबासाहेबांचा संसार मागे सांभाळलेला आहे आणि अतिशय कष्टप्रद असा कुटुंबाचा प्रवास बाबासाहेबांचा आहे. पण त्या कुठल्याही परिस्थितीत माता रमाई कुठेही ढळमळलेली आपल्याला दिसत नाही. तर माता रमाई अतिशय खंबीरपणे कष्टाला न घाबरता कष्ट करून तो आपला संसार चालवते आणि याच्यामध्ये आपल्याला माता रमाईच्या आईचं योगदान, रुक्मिणीबाईचं योगदान हे खूप मोठं आहे. कारण माता रमाईवर रुक्मिणीने लहानपणापासूनच असे संस्कार केले होते की कष्टाने आपला प्रपंच चालवावा, मन लावून आपला संसार जपावा, नेहमी आपल्या पतीच्या पाठीशी उभं राहावं, खंबीरपणे पाठीशी उभे राहावे, हे संस्कार माता रमाई जवळ होते. म्हणून पुढचा सगळा प्रवास माता रमाईने खंबीरपणे केलेला आपल्याला दिसून येतो. नक्कीच मॅडम. आता थोड्या दिवसांनी सुचिता गायकवाड मॅडमचं माता रमाई हे पुस्तक प्रकाशित होणार आहे. त्यात मॅडमने रमाईच्या जीवनाबद्दल व कार्याबद्दल बरंच काही लिहिलेलं असेल तरी सुद्धा पुढच्या पिढीला रमाईंच्या आयुष्यातील अशा कुठच्या घटना किंवा असे कुठचे प्रसंग आहेत ज्या पुढच्या पिढीला आदर्शवत ठरतील असं तुम्हाला वाटते? हे पुस्तकातून वाचक वाचतीलच, पण तरी सुद्धा तुम्ही आम्हाला थोडं मार्गदर्शन करा. नक्कीच मॅडम. माता रमाईचा जीवन प्रवास हाच पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. माता रमाई ही आजच्या स्त्रीसाठीची प्रेरणा आहे. कारण माता रमाईचा जीवन प्रवास अभ्यासल्यानंतर, हा जीवनपट परिचय करून घेतल्यानंतर स्त्रियांनी आपल्याला कळतं की जीवनात किती जरी कठीण प्रसंग आले तरी कधीही न डगमगता, कधीही न घाबरता आपल्या पतीला आपण साथ दिली पाहिजे, स्वाभिमानाने आपलं कुटुंब सांभाळलं पाहिजे आणि आपल्या प्रगतीचा एक एक टप्पा पुढे पुढे टाकत गेलं पाहिजे. माता रमाई आणि लक्ष्मीबाई या दोघींच्या जावांच्या मधला एक संवाद या निमित्ताने मी सांगू इच्छिते की जेव्हा शेणाच्या गोऱ्या थापत असतात त्यावेळी लक्ष्मीबाई म्हणते की काय ग रमाई, किती आमच्यासाठी तू कष्ट उपसतेस, रात्रंदिवस किती कष्ट करतेस, आपले हे दिवस कधी बदलणार? तेव्हा माता रमाई म्हणते की अगं माझी लहान बहिणी जाऊ, काय सांगू तुला, हे बघ हे शेणामध्ये किडे आहेत, हे शेणाचे किडे सुद्धा शेणाला चिटकून राहत नाही, ते शेणातून वेगळे होऊन पुढे निघून जात आहे. आपण तर माणसं आहे, आपले सुद्धा दिवस बदलणार, आपले दिवस आपण कष्ट करून बदलायचे, आपलंही आयुष्य बदलणार. माणसाने कष्ट करून आपलं आयुष्य बदलावं आणि जीवनाच्या प्रगतीचा एक एक टप्पा पुढे चालत जावं. कितीही गरिबी असेल, कितीही कठीण प्रसंग असेल तर स्वाभिमानाने जगावं, न डगमगता आलेल्या प्रसंगाला सामोरे जावं. आणि जी चळवळ आहे की चळवळीशिवाय समाज नाही, चळवळीशिवाय माणूस नाही, त्या चळवळीशिवाय प्रगती नाही याची जाण ठेवून चळवळीचे खंबीरपणे आपणही कार्यकर्ते असावं. आपल्याने जेवढा सहभाग होईल तेवढा सहभाग चळवळीमध्ये दिला जावा. माता रमाईचं शिक्षण कमी असताना सुद्धा कितीतरी मोठी विद्वान माता रमाई म्हणून बाबासाहेबांच्या शिक्षणाच्या पाठीशी उभं राहील. आज आपण शिकलेले आहोत, आपल्यासाठी आकाश मोठा आहे, आपल्यासाठी प्रगतीचे पंख दिलेले आहेत बाबासाहेबांनी आणि माता रमाईने. तर ही प्रेरणा आपल्या समोर ठेवून माता रमाईच्या जीवन प्रवासाची प्रेरणा ही स्त्रियांसाठी खूप मोठी प्रेरणा आहे. आणि त्यामुळे इतरत्र वेळ न घालवता, अवास्तव नको त्या गोष्टीमध्ये वेळ न घालवता
माता रमाईने जशी समाजाच्या विकासासाठी तळमळीने पुढे गेल्या, खंबीरपणे उभ्या राहिल्या, तशा आपण सगळ्या स्त्रियांनी सुद्धा आपल्या विकासासाठी, समाजाच्या विकासासाठी, राष्ट्राच्या प्रगतीचं एक एक पाऊल सतत पुढे राहत गेलं पाहिजे. शिक्षण घेतलं पाहिजे, ज्ञान मिळवलं पाहिजे, स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे आणि आपला स्वाभिमान जपला पाहिजे. हे आपण माता रमाईच्या जीवनचरित्रामधून शिकतो मॅडम. नक्कीच. आता बघा, फाटक्या लुगड्यात नांदणी रमा म्हणून आज शालू नेसतात स्त्रिया किंवा शालूमध्ये वावरतात. थोडक्यात आपण त्यांनी माता रमाईने भरपूर तडजोड केली म्हणून आज आपण सुखविलासी जीवन जगत आहोत, असं हे खरं आहे. आणि तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण आजच्या पिढीला हवा तेव्हा मोबाईल मिळतो, हवा तेव्हा रिचार्ज करून मिळतं, हवे तेव्हा पैसे, हॉटेलिंग वगैरे सगळं मिळतं. त्यांना ही तडजोड माहिती नाहीये रमाबाईंनी केलेली. जर त्यांनी ती तडजोड केली नसती तर आपल्याला हे सगळं मिळालं नसतं. तर पुढच्या पिढीसाठी तुम्ही काय सांगाल? बरोबर, नक्कीच. पुढच्या पिढीने याच्यातून ह्या गोष्टी शिकणं आवश्यकच आहे. कारण माता रमाई आपल्या कुटुंबातल्या इतर लोकांना पोटभर जेवण मिळावं म्हणून सगळ्यात शेवटी एवढासा चतकोर भाकरीचा तुकडा खायची आणि तांब्याभर पाणी पिऊन, पोटभर पाणी पिऊन पोट भरल्याचा ढेकर माता रमाई द्यायची आणि बाकीच्यांना जेवण मिळावं म्हणून ती प्रयत्न करायची. एवढंच नाही तर जेव्हा बाबासाहेबांनी पहिला पगार झाला 450 रुपये आणि तो माता रमाईच्या हातात दिला, त्यावेळी माता रमाईने ती सुभेदारांच्या फोटोसमोर नेऊन ठेवला. बाबासाहेबांनी तो पगार उचलून माता रमाईच्या हातात दिला आणि सांगितलं की हे घर खर्चासाठी नवऱ्याचा तुझा पहिला पगार आहे, तर कुटुंबासाठी तुला जे जे आणता येईल ते आण. माता रमाई बाजारात जातात, लक्ष्मीबाईला घेऊन बाजारात जातात, सगळ्यांसाठी वस्तू घेऊन येतात, सगळ्यांसाठी कपडे घेऊन येतात, बाबासाहेबांसाठी धोतर जोडी घेऊन येतात. पण माता रमाई स्वतःसाठी काहीच आणत नाही. जेव्हा घरी येतात आणि सगळ्या वस्तू दाखवतात तेव्हा बाबासाहेब माता रमाईला विचारतात की रामू तुझ्यासाठी काय आणलंस? तेव्हा माता रमाई म्हणते मला काय करायचं माझ्यासाठी, ह्या सगळ्यांनी घातले त्यातच मला आनंद आहे. माता रमाई स्वतःसाठी काही घेत नाहीत. ही किती मोठी त्यागाची भावना आहे. त्यावेळेला माता रमाई बद्दलचा बाबासाहेबांचा आदर अजून वाढतो. बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी येतं. बाबासाहेब म्हणतात की रामू किती ग मोठा त्याग तुझा, किती तुझं मन मोठं आणि किती तुझा मोठा संयम. तर हे माता रमाईकडून आपण शिकतो. त्यामुळे ह्या विलासीन गोष्टींकडे त्याच्या आहारी न जाता हा जो आपल्याला मिळालेला संस्काराचा ठेवा आहे ते आपण जपला पाहिजे. दागिने, भौतिक वस्तू या सुखाच्या आहारी न जाता त्याची आज गरज आहे पण गरजेपुरता त्याचा वापर करून त्याचा परिणाम जर आपल्या प्रगतीमध्ये होत नसेल, त्याचा अडथळा जर प्रगतीमध्ये होत नसेल तर त्याच्या आहारी न जाता फक्त त्याचा वापर आपण आपल्या विकासासाठी करून घ्यावा. आलेल्या परिस्थितीशी तडजोड करून शिक्षण, स्वाभिमान आणि शिक्षण ही दोन ध्येय आपल्या समोर ठेवून शिकून स्वाभिमानी होण्यासाठी, आपली प्रगती करण्यासाठी मुलांनी लहानपणापासून तडजोड केली पाहिजे. आणि त्याच्यात पालकांची सुद्धा भूमिका खूप महत्वाची आहे. पालकांनी ही जाणीव वरचेवर आपल्या मुलांना करून देणं गरजेचं आहे. बाबासाहेबांचा माता रमाईचा जीवन प्रवासाची जाणीव हे असे छोटे छोटे प्रसंग आहेत. हे प्रसंग ह्या मुलांना सांगून त्याच्यातून बऱ्याच गोष्टी मुलं आपले शिकतील की आभाळ एवढं आपलं दुःख, आपले 3-3, 4-4 अपत्य या मातीच्या आड केल्यानंतर सुद्धा ही माता खंबीरपणे बाबासाहेबांच्या पाठीशी उभी राहते. एवढे डोंगर, एवढे दुःख बाजूला ठेवून माता रमाई उभी राहते. ही खूप मोठी प्रेरणा आत्ताच्या पिढीसाठी आहे. त्यामुळे छोट्या मोठ्या दुःखाला, छोट्या मोठ्या संकटाला घाबरून न जाता आपण जिद्दीने कुठेही न डगमगता आपल्या जीवनाचा प्रवास पुढे घेऊन जावा आणि आपल्या जीवनामध्ये प्रगती करावी. ही आजच्या पिढीने बाबासाहेबांनी आणि माता रमाईकडून शिकून घेणं आवश्यक आहे. नक्कीच मॅडम. आताच बोलता बोलता मॅडमांनी उल्लेख केला की त्या माऊलीने आपली 3 अपत्य माती आड केली तेव्हा कुठे आपल्याला हे सगळं मिळालंय. तर स्वतःचं मूल माती आड करणं हे सगळ्यात मोठा त्याग आहे आयुष्यात. याच्यापेक्षा वरचा त्याग कुठचा असूच शकत नाही. म्हणून रमाईंना त्यागाची मूर्ती असं म्हणतात. मग रमाईंचा हा जो त्याग आहे तो सार्थकी लागण्यासाठी आपण आपल्याला मिळालेले जे ऐशो आराम आहे त्याच्याकडे आपली प्रगती करण्यासाठी त्याचा उपयोग करायचा आहे. तर आपलं अधोगती होऊ नये, सतत आपली प्रगती होत राहावी यासाठी आपण तरुण पिढीने सतत कार्यरत राहायचं आहे. त्याचबरोबर मॅडम म्हणाले की पालकांची भूमिकाही खूप महत्त्वाची आहे. ते अगदी बरोबर आहे. कारण मुलं मोबाईल बघतात पण मुलांना मोबाईल आणून कोण देते तर पालकच देतात. जेव्हा मोबाईल देण्यापूर्वी पालकांनी त्यांना सांगणं गरजेचं आहे की ह्याचा वापर किती करायचा आहे किंवा ह्याची तुला किती गरज आहे. तर त्यामुळे पालकांचं भूमिका खूप महत्त्वाची आहे. आपणही मुलांच्या पुढे पुस्तक घेऊन बसणं गरजेचं आहे तरच मुलं आपलं अनुकरण करतील. तर मला असं वाटतं की आपण जे आंबेडकरांना दाम्पत्याला जी
अपेक्षा आहे आपल्या समाजाकडून की आपण शिकायला पाहिजे, तर ते करण्यासाठी आपण आता आपल्या आर्थिक परिस्थिती आपल्या समाजाची बऱ्यापैकी बरी आहे, आपण पुस्तकं घेऊ शकतो. त्यावेळेस उपाशी राहून लोक पुस्तकं घेत होते. आता आपण भरल्या मोठी पुस्तकं विकत घेऊन ती वाचू शकतो, पण आपण वाचत नाही कारण आपल्या हातात मोबाईल असतो, टीव्हीचा रिमोट असतो, तर हे चुकीचं आहे. तर आजच्या रमाबाईच्या जयंतीनिमित्त मी एवढंच सांगू शकते तुम्हाला सगळ्यांना की आपण मोबाईल फोन आणि फोन बाजूला ठेवून पुस्तकं हातात घेतली तर आपली पुढची पिढी ही नक्कीच सुधारेल. मॅडम, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.